नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की BCS जे आहे त्याची ॲडमिशन प्रोसेस कशी असते. जे बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स आहे तर याची ॲडमिशन प्रोसेस कशी असते, कोणकोणत्या स्टेप्स असतात त्यामध्ये, याविषयी आपण आज पूर्ण माहिती बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करून द्या. चला बघूया BCS ची ॲडमिशन प्रोसेस कशी होत असते. तर बघा, BCS साठी सगळ्यात आधी इलिजिबिलिटी जी असते ती पात्रता म्हणजे ती असते 12वी सायन्स पास असणं गरजेचं असतं. 12वी सायन्स पास असणं गरजेचं असतं. त्यामध्ये मॅथ हा सब्जेक्ट पण असणं गरजेचं आहे तुमचं. जर तुम्हाला BCS करायचं असेल तर त्यामध्ये तुम्हाला 12वी सायन्स प्लस मॅथ सब्जेक्ट असणं गरजेचं असतं. आणि आता बघूया की जी प्रोसेस असते BCSच्या ॲडमिशनची तर ती कशी असते. तर बघा, जास्ती तर जे कॉलेजेस आहेत त्यामध्ये जी ॲडमिशन प्रोसेस होत असते त्यामध्ये पहिली स्टेप आहे की तुम्हाला जे कॉलेज पाहिजे, तुम्हाला जे कॉलेज घ्यायचंय, जिथे ॲडमिशन घ्यायचंय त्या कॉलेजला तुम्हाला जायचंय. तिथे भेट द्यायची. तिथे गेल्यावर त्यांच्याकडून ॲडमिशनचा फॉर्म घ्यायचा. त्यांना म्हणायचं ॲडमिशन फॉर्म पाहिजे. ते तुम्हाला ॲडमिशन फॉर्म देतील. तो काळजीपूर्वक वाचून नीट भरून घ्यायचा आहे आणि तिथे जाऊन त्यांना सबमिट करायचा. त्याच्यासोबत तुम्हाला जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे बघा, ओरिजिनल जे पण तुमचे डॉक्युमेंट्स असेल ते तुम्हाला तिथे सबमिट करायचे. आणि बघा, बरेच मुलं काय करतात की जे कास्टमध्ये वगैरे येतात ते काय करतात, ऐन वेळेवरती जे आहेत त्याला अप्लाय करतात. सेतूमधून काढत असतात इन्कम सर्टिफिकेट वगैरे, तर पावत्या देत असतात. आता बरेच कॉलेज काय करतात, पावत्या घेत नाहीये. तर तुम्हाला काय करायचं, जेव्हा पण तुमचा 12वीचा निकाल लागेल तेव्हा लगेच तुम्हाला जे इन्कम सर्टिफिकेट असेल, कास्ट व्हॅलिडिटी असेल त्याला अप्लाय करायचं आणि आधीच ते डॉक्युमेंट तयार करून ठेवायचे. आणि जेव्हा तुम्ही फॉर्म भरताल ॲडमिशनचा त्याच्यासोबत ते सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला तिथे सबमिट करायचे कॉलेजला. आणि हे सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला फी भरायला सांगतील. तुम्हाला तिथे फी भरायची. आता बघा, बरेच मुलं काय म्हणतात की याची जी फी असते BCS ची ती एकदाच भरायची असते का, म्हणजे एकच इन्स्टॉलमेंट असते का, आम्हाला 2 ते 3 इन्स्टॉलमेंट मिळेल का. तर त्याच्यासाठी काय करायचं, तुम्हाला जेव्हा पण तुम्ही हे सगळे डॉक्युमेंट्स वगैरे देताल तर तिथे तुम्हाला एक प्रिन्सिपल सरांच्या नावाने एक अर्ज करायचा आहे, ॲप्लिकेशन द्यायचं आहे की आमची आर्थिक परिस्थिती समजा जास्ती हे नाहीये, म्हणून आम्हाला 2 किंवा 3 इन्स्टॉलमेंटमध्ये फी भरण्याची मुभा पाहिजे म्हणून. तर ते काय करतील, त्यावरती साइन करतील. प्रिन्सिपलची साइन घेतली की तुम्हाला 2 किंवा 3 इन्स्टॉलमेंट तिथे मिळून जातील आणि तुम्ही त्याच्यानुसार ते पैसे भरू शकता. जी फी आहे ती तुम्ही भरू शकता. आणि जर तुम्ही फीच भरली एकदाची तर तुमचं जे ॲडमिशन आहे ते डन केलं जातं. तुमचं ॲडमिशन इथे होऊन जात असतं. तर बघा, यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या पण तुम्हाला समजणं गरजेचं आहे. तर बघा, बरेचशा कॉलेजची जे ॲडमिशन आहे पहिले 10 ते 15 दिवसात होत असतात. तर त्याच्यासाठी काय करायचंय तुम्हाला, की सगळ्यात आधी तुम्हाला सुरुवात करायची स्टार्ट अर्ली, म्हणजे तुमचा निकाल लागण्याच्या आधीपासूनच तुम्हाला रिसर्च सुरू करायची की तुमचे जवळचे कोणकोणते कॉलेजेस आहेत जिथे तुम्ही ॲडमिशन घेऊ इच्छिता, त्याचा क्रायटेरिया कसा आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला आधीच माहिती करायच्या आहे ॲडव्हान्समध्ये. आणि तयारीनं राहायचं. आणि बघा, अप्लाय फॉर मल्टिपल कॉलेजेस, तर तुम्हाला काय करायचं, 2 ते 3 कॉलेजचे ॲडमिशन फॉर्म भरून यायचे. काय करायचंय की नुसते एका कॉलेजच्या भरोश्यावरती नाही, जे चांगले कॉलेजेस आहेत तिथे 2 ते 3 कॉलेजमध्ये जाऊन इन्क्वायरी करायची, फॉर्म तिथे नाव देऊन यायचंय. तर निकाल नसेल लागेल तर फक्त नाव रजिस्टर करून यायचंय. तर तुमच्याकडे जे आहे चान्स असतो चांगला की तुम्हाला चांगलं कॉलेज मिळून जाईल. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. सगळ्यात आधी तुम्हाला मग काय करायचंय, कॉलेजला जाऊन व्हिजिट करायची, फॉर्म भरायचा, त्यानंतर जे पण सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट असेल ते सबमिट करायचे, पेमेंट भरायचंय, इन्स्टॉलमेंट पाहिजे तर प्रिन्सिपल सरांच्या नावाने ॲप्लिकेशन द्यायचं आणि तुमचं ॲडमिशन कंप्लीट होईल. फक्त यामध्ये जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे ते आधीच काढून ठेवा. ऐन वेळेवरती पावत्या देण्याच्या हिशोबानं तयारी करू नका. आधीच सगळं तयार करून ठेवा. आधीच 15 ते 20 दिवस आधीच जे आहे डॉक्युमेंट काढून ठेवा. इन्कम सर्टिफिकेट खूप महत्त्वाचं असतं त्यामध्ये. तर निकाल लागल्याच्या बरोबर इन्कम सर्टिफिकेट काढून ठेवा. त्यानंतर तुम्हाला ना काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि याच्या व्यतिरिक्त जर आणखी काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये मला नक्की विचारा. तिथे मी तुम्हाला नेहमी रिप्लाय करत असतो.